पौष महिन्याचा पहिला रविवार. आदित्य रानूबाईची कहाणी. ही कथा केवळ ऐकल्याने सूर्यनारायण प्रसन्न होतात. तर ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, मोंड सोडणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजे न बोलता उठावं, सचीळ अंगावरच्या वस्त्रासह स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, कोणी न शिवलेलं ताजं पाणी, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळे सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. प्रधानाची राणी म्हणाली, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला. जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरांनी भरला. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातची कोहळा काढून घेतला. मुलगा घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? देवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली.
मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देव दिलं ते कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा उठला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नऊ-मखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोहरानी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको असं सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं आई ग, मावशीनं दिलं, पण देवानं ते बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नऊ-मखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्यालाही दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नऊ घातली, माखू घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धरलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणींनी एकमेकांना आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं सांगून तो राणीकडे आला. तशी राणीनं 6 मोती घेऊन 3 मोते त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं चित्तभावे ऐकली. त्याची मोळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. माळ्यानं चित्तभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3रे मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. मग कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिलाही कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिला वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं,
मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारे पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोती होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळाचा वाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला होता, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्ण.